नमस्कार. असं कोणीच नाही की ज्याच्या घरामध्ये भांडे नसतात आणि त्याला ते घासावे लागत नाही. असं कोणीच नसतं. प्रत्येकाला भांडे हे घासावेच लागतात. परंतु आज आपण भांडे घासण्यासाठी अतिशय सोपी पद्धत या ठिकाणी वापरणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या घरातील काही खराब झालेले असे तेलकट चिकट जे डाग असतात ते सुद्धा काढण्यासाठी आज अगदी उत्तम उपाय मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आज आपण प्लास्टिकच्या बॉटलच्या मदतीने भांडी घासणार आहोत. पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सिंक म्हणा किंवा बेसिंग म्हणा किंवा पाण्याचे नळ म्हणा यांना जर घाण असा पाण्याचे डाग पडलेले असेल, फॉर एक्झाम्पल बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते, अशा प्रकारे जर खराब झालेलं असेल तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा या ठिकाणी मी मेशो ॲपवरतून एक प्रॉडक्ट ऑर्डर केलेलं होतं की ज्याचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबतच शेअर करते. तर बघा मी पहिल्यांदाच याला ऑर्डर केलेला आहे, पण त्याचा रिझल्ट देखील आज आपण बघणार आहोत. खूप कमी किमतीमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल, पण त्या अगोदर आपण याचा रिझल्ट कसा आहे ते या ठिकाणी बघणार आहोत. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा यासोबत मस्त छोटीशी एक घासणीसुद्धा आपल्याला भेटलेली आहे. आता बघा सुरुवातीला तुम्ही हे बघू शकतात, माझ्या बाथरूममधला आहे, स्टीलचा आहे, खूप खराब झालेला आहे. नळ जो असतो ना आपला पाण्याचा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात. आता हे जर साबणाने मी घासत बसले तर अजिबात निघणार नाही. परंतु बघा आता हा जो स्प्रे आहे म्हणजे हे क्लीनर आहे ते मी याच्यावर मारलेला आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवणार आहे. एक घासणी घेतलेली आहे आणि घासणीच्या मदतीने फक्त हे जे क्लीनर आपण यावरती स्प्रे केलं त्याला फक्त व्यवस्थित अशा पद्धतीने सर्व ठिकाणी जे जावं म्हणून घासणीच्या मदतीने फक्त याला जरासं थोडंसं चोळून घेतलेलं आहे. आणि बघा नक्की याचा रिझल्ट मिळतो की नाही तेच आपण आज बघणार आहोत. आणि खूप कमी किमतीमध्ये जर याच्यापासून आपल्याला जर रिझल्ट मिळाला तर तुम्ही याला नक्की घेऊ शकतात. आणि एकदा जर ही बॉटल घेतली तर 2 महिने तुम्हाला ही आरामात पुरेल. म्हणजे आपण आपलं बेसिंग म्हणा किंवा किचन सिंक म्हणा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की घासत बसतो, किंवा आपली गॅस शेगडी असते त्यावरती सुद्धा असे गंजलेले वगैरे डाग पडतात, किंवा आपल्या गाडीचे टायर असतात, रिंग असते, त्यावरती सुद्धा तुम्ही याला वापरू शकतात. आणि रिझल्ट बघा अगदी किती खराब झालेलं होतं, परंतु मी फक्त एक स्प्रे मारला आणि त्यानंतर अगदी आरशासारखी चमक याला आलेली आहे. रिझल्ट तुमच्या समोरच मी तुम्हाला दाखवला आहे. कुठल्याही प्रकारच्या साबणाचा वापर मी या ठिकाणी न करता आपलं जे असं गंजलेलं खराब झालेलं पाण्याचे डागाचे नळ म्हणा किंवा शॉवर म्हणा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकतात. कमी खर्चामध्ये कमी पैशांमध्ये आपण हे क्लीन करू शकतो. तर बघा माझा जो आरसा आहे ज्याला की मी नेहमी साबणाने खूप घासते, परंतु तो अजिबात कधी व्यवस्थित असा निघालेला नाही. पण बघूया आपण हा स्प्रे या ठिकाणी मी तुम्हाला मारून दाखवत आहे, तर याचा रिझल्ट आपण आज चेक करूया. तर बघा मी घासणी घेतली, स्प्रे मारला आणि व्यवस्थित जे घासणीने सर्व ठिकाणी याला असं स्प्रेड करत आहे, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी जे आहे ते स्प्रेड होईल. अशा पद्धतीने घासायची अजिबात गरज नाही आहे, फक्त आपल्याला 2-4 मिनटं याला व्यवस्थित अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि घासणीच्या मदतीने मी याला सर्व ठिकाणी स्प्रेड करत आहे. आता रिझल्ट आपण बघूया नक्की आरसा जो आहे आपला क्लीन होतो की नाही तेच आज आपण बघूया. तर बघा मी याला अगदी 2 मिनटं ठेवलं आणि त्यानंतर पाण्याच्या मदतीने धुवून घेत आहे. तर रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. बघा मी एवढ्या दिवस याला साबणाने असं घासत होती, पण अजिबात हा आरसा जो आहे तो कधी व्हाईट असा क्लीन निघालेला नव्हता. पण एकदाच मी या स्प्रे बॉटलने स्प्रे केला आणि त्यानंतर बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. असं तुमच्यासुद्धा घरामध्ये भरपूर अशा काही वस्तू असतील ज्या खराब झालेल्या असतील, नळ म्हणा सिंक म्हणा, अगदी थोडासा स्प्रे मारायचा आहे आणि खूप कमी किमतीमध्ये आपल्याला ही बॉटल मिळते. तुम्हाला जर हवी असेल तर याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात. किंमत खरंच खूप कमी आहे, म्हणजे 150च्या 150-200च्या आसपास आहे. पण एकदा जर बॉटल घेतली तर अजिबात तुम्हाला पुन्हा घासण्याची वगैरे अजिबात गरज पडणार नाही. त्यानंतर आता आपण भांडे घासण्याची अगदी सोपी पद्धत बघणार आहोत. तर मी या ठिकाणी बॉटल घेतलेला आहे, बॉटलचा वरचा भाग अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि जे झाकण आहे त्याला एक छिद्र तयार करून घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला एक काटेपिन आणि एक रबर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने काटेपिनला मी रबर अडकवलं आणि आता ही जी काटेपिन आहे आपल्याला एक घासणी घ्यायची आहे जी की आपण भांडे घासण्यासाठी वापरतो. स्क्रबर, तुम्ही कुठलंही स्क्रबर वगैरे काय जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही घेऊ शकतात. आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला
जे रबर आपण लावलेलं होतं ते रबर ज्या झाकणाला जे छिद्र पाडलं होतं त्या छिद्रामधून अशा प्रकारे वरती खेचायचं आहे. अगदी सोपं आहे, परंतु यानंतर तुम्हाला हाताला कधी त्रास होत असेल, साबणाने जर कधी ॲलर्जी होत असेल, हाताला आग होत असेल, अशा बऱ्याच काही गोष्टी असतात किंवा आपला कधी हात कापतो त्यामुळे त्यामध्ये साबण जर गेली तर आग होते किंवा चटका वगैरे लागतो. तर अशा वेळेस तुम्ही हा टूल्स नक्की बनवून ठेवा, खूप फायद्याचा आहे. तर बघा आता जे रबर आहे ते या छिद्रामधून वरती काढलेलं आहे. व्यवस्थित याला बोटामध्ये पकडायचं आहे आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही भांडे अगदी आरामात घासू शकतात. बऱ्याच महिलांना सिंक घासण्यासाठी किंवा बेसिंग घासण्यासाठी असं घासणीला हातामध्ये पकडूशी वाटत नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात. किचन टाईल्ससुद्धा या पद्धतीने तुम्ही घासू शकतात. अजिबात घासणीला हात लावण्याची गरज पडत नाही आणि रिझल्ट बघा, अगदी आरामात आपण सर्व जी भांडी आहे ती अशा पद्धतीने क्लीन करू शकतो, कमी मेहनतीमध्ये आणि न कुठलाही त्रास होता. तर बघा व्यवस्थित आता भांडी धुवून घ्यायचे आहे आणि आता बऱ्याचदा आपण काय करतो, ही जी घासणी आहे ओली घासणी साबणामध्ये ठेवून देतो, तसं बिलकुल करायचं नाही आहे. आता हे जे रबर आपण लावलं आहे त्या रबराला व्यवस्थित नळाला अडकून ठेवायचं आहे आणि ऑटोमॅटिकली त्यातलं जे पाणी आहे ते खालच्या साईडने टिपकत राहील. आय होप की ट्रिक आवडली असेल. लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट